आईच्या डोळ्याच्या ऑपरेशनची डेट ही 2 तारीख दिलेली आणि ठरल्याप्रमाणे आता आम्ही 2 तारखेला सकाळीच करून म्हणजे गावाकडून निघालेलो आहे आणि आम्हाला 9 वाजताच जालन्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं आहे. तर जसं की ठरलं होतं 2 तारखेला आईच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं. ते सगळं तयारीही झाली, सगळे चेकअप्स वगैरे झाले. पण 29 डिसेंबरला एक खूप मोठी घटना घडलेली आहे. आमचे जे गणेश भैया आहे ते खूप अचानकपणे एक्सपायर झाले. म्हणून आम्हाला ऑपरेशन हे पुढे ढकलावं की काय असं वाटत होतं. पण मग पुन्हा ते चेकअप वगैरे लवकर झाले नसते आणि आईचं ऑपरेशन हे अर्जंट करायचं होतं. म्हणून 2 जानेवारीलाच आम्ही डोळ्याचं ऑपरेशन करायचं हे डिसाईड केलं. तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. चेकअप वगैरे झालेले आहे आणि जे ऑपरेशनवाले पेशंट आहेत ते एका हॉलमध्ये त्यांनी बोलवलेलं आहे आणि आता आई जाणार आहे ऑपरेशनसाठी. तर त्याच्या पहिले आईचं जे BP वगैरे आहे आणि काय जे इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे ते इथे सुरू आहे. आईची जी म्हणजे त्यांना इंजेक्शन द्यायचं होतं त्याच्यासाठी जी त्यांची शीर पाहिजे होती ती सापडत नव्हती. म्हणून इथे थोडासा वेळ लागलेला आहे. मग नंतर दुसऱ्या सिस्टरलाही तिथे बोलावलं आणि मग ती सगळी प्रोसेस झाली. आता आई ऑपरेशनसाठी गेलेली आहे आणि आम्ही बाहेर थांबलेलो आहे. आईचं ऑपरेशन हे झालेलं आहे आणि नंतर आता इथे आम्ही थोड्या वेळ थांबलो. डॉक्टर्सनाही भेटलो. व्यवस्थित ऑपरेशन झालं हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि मग थोड्या वेळाने आईला आता सुट्टीही दिलेली आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहे. त्याच्या पहिले काही खाल्लेलं नव्हतं म्हणून आता नाश्ता करतो आहे आणि मग जायचं आहे गावाकडे.